पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांकडून फुटलेल्या गटालाच मंजुरी देण्यात आलेली आहे। ऋतुव्रत बॅनर्जींसोबत टीएमसीचे 60 विधेयक आहेत, 60 आमदार आहेत आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेतेपदी निवड होणार असल्याची बातमी आहे। तर सध्याच्या घडीची मोठी घडामोड पश्चिम बंगालच्या राजकारणामधली शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिवाजी, एक मोठा ट्विस्ट पश्चिम बंगालमध्ये आणि ममतांना धक्का। बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का आहे, मात्र महाराष्ट्रासाठी हा स्नेहा जर पाहिला तर धक्का नाहीये। कारण महाराष्ट्रामध्ये जे काही गेल्या 2-3 वर्षामध्ये मागच्या आपण पाहिलं होतं की अशाच पद्धतीची स्क्रिप्ट जी होती ती महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या संदर्भात घडताना आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अगदी तशाच पद्धतीची स्क्रिप्ट जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये घडताना पाहायला मिळत आहे। पक्षातील काही आमदार जे आहेत पक्षांतर्गत बंड करतात आणि पक्षावरतीच एक प्रकारे दावा करतात आणि आता जर सध्या पाहिलं तर अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती नाराज आहेत, इकडे शिवसेनेमध्ये संजय राऊतांवरती नाराज होते। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सेम स्क्रिप्ट आहे। त्याच दरम्यान आता साधारणपणे जर आपण पाहिलं तर ईडी सीबीआय यांची देखील एंट्री झालेली आहे आणि यांची एंट्री झाल्यानंतर आता अशी जी माहिती मिळते त्यानुसार जे अभिषेक बॅनर्जी आहेत त्यांच्या घरी ईडी पोहोचलेली आहे। तर जर पाहिलं तर सीबीआय एका प्रकरणामध्ये अभिषेक बॅनर्जी यांची सध्या चौकशी करत आहेत, ते म्हणजे डुप्लिकेट सह्याचं प्रकरण। कारण या अगोदरच या ठिकाणी जे विरोधी पक्ष नेते पदासाठी जे उमेदवार देण्यात आले होते चट्टोपाध्याय यांना विरोध म्हणून नव्यानं ही बैठक झालेली आहे आणि बैठकीमधून आता ऋतुव्रत बॅनर्जी यांना गटनेता म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला ममता बॅनर्जी यांनी जर आपण पाहिलं तर चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड केली होती, मात्र त्यामध्ये शिवाजी चट्टोपाध्याय यांच्या नावाला काही आमदारांच्या या गटाचा विरोध होता आणि खरं तर हा जो बंडखोर गट आहे किंवा जो आपण वेगळा हो पाहणारा गट आहे यांना खरं तर ममता बॅनर्जी ह्या खरं तर नेत्या म्हणून हव्या होत्या आणि त्यामुळे हे सगळं नाट्य घडतंय। आणखी काय अपडेट्स आहे की ममता बॅनर्जी यांना विरोध नाही असं त्या आमदारांचं म्हणणं आहे, मात्र अभिषेक बॅनर्जी हे जे नवीन नेतृत्व आहे ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत आणि त्यांच्यावरती अलीकडच्या काळात मोठी जबाबदारी आहे। त्याच दरम्यान ते वेगवेगळ्या ज्या स्ट्रॅटेजिक कंपन्या असतात त्यांचं ऐकतात, त्यांना ग्राउंड झिरोवरती काय सुरू आहे ते समजत नाही, त्यामुळेच पक्षाचा पराभव झाला असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळेच आमदार जे आहेत अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात नाराज आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या 54 आमदारांचं संख्याबळ हे 2/3 साठी आवश्यक आहे आणि ते सध्या जर आपण पाहिलं तर ते ममता बॅनर्जी यांच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र खासदार जर पाहिले तर लोकसभेमध्ये 29 आहेत आणि त्याचे 2/3 हे यांच्यासोबत टीएमसी सोबत येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। दुसरं म्हणजे राज्यसभेत देखील 11 राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचे, एकूण जर पाहिलं तर संसदेमध्ये 40 खासदारांचं संख्याबळ आपल्याला टीएमसीचं पाहायला मिळतं। त्यामुळे या पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांचं 2/3 संख्याबळ त्याचबरोबर पक्षाची फ्रंटल विंग जी आहे ती देखील सोबत असणं गरजेचं आहे। त्यामुळेच आज ममता बॅनर्जी यांनी पक्षात जर फूट पडली तर जे पक्ष संघटना आपल्या सोबत असणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी पक्षाच्या सर्व फ्रंटल विंग ज्या आहेत त्या निष्कासित केलेल्या आहेत। त्यामुळं आता ज्या अस्तित्वात नाही त्यामुळे फ्रंटल विंग ही जी एक निकष असतो तो ममता बॅनर्जी यांच्या बाजूने जाताना पाहायला मिळतं, म्हणूनच त्यांनी पक्ष जे असतो तो आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2 साधारणपणे पक्षाच्या रचना पाहिल्या जातात, एक संसदीय लोकशाही मधली विधिमंडळ पक्ष जो आता सध्या तरी ममता बॅनर्जी यांच्या विधिमंडळामधील आमदारांच्या संख्येनुसार विरोधात जाताना पाहायला मिळतोय, मात्र एक असतो राजकीय पक्ष ज्याच्या अध्यक्ष त्या आहेत आणि त्यांच्याच अध्यक्षतेच्या
साधारणपणे त्यांच्या सूचनेवरून विधिमंडळ नेता गटनेता जो आपण म्हणतो तो विरोधी पक्ष नक्कीच शिवाजी, अजून अपडेट तुमच्याकडनं आपण घेणार आहोत. मात्र आणखी एक मोठी घडामोड पश्चिम बंगालमध्ये घडते ती म्हणजे अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीची टीम पोहोचलेली आहे आणि तिकडे ईडीची टीम अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी दाखल झालेली आहे. चौकशी करण्यात येते ईडीच्या टीम मार्फत. तर ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शिवाजी, या क्षणी दोन घडामोडी पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात मोठ्या. एकतर ही बंडखोरी आमदारांना घेऊन वेगळे झालेले हे एक गट आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीची कारवाई. तर या दोन्ही संदर्भातली माहिती. एक महत्वाचं हे म्हणजे की इन्फॉर्मेशन डायरेक्टर रीच अभिषेक बॅनर्जी अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे आणि त्यांची मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये चौकशी होणार आहे. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सीबीआय आणि ईडीची एंट्री महाराष्ट्रामध्ये जशी झाली होती अगदी तशीच एंट्री आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळत आहे. कारण तीच स्क्रिप्ट जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते स्नेहा. आणि त्यामुळेच आपण सुरुवातीला म्हटलं होतं की या ठिकाणी साम दाम दंडभेद हे सगळ्या गोष्टी वापरल्या जात आहेत. खरं तर यामध्ये काही तथ्यही असू शकतं की अभिषेक बॅनर्जी यांच्याकडनं काही चुका घडल्या असतील किंवा त्यांनी अशा पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग केलं असू शकतं. याचा तपासाचा भाग आहे. मात्र जेव्हा ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला त्यानंतर या सगळ्या गोष्टीची एंट्री होताना पाहायला मिळते. आणि दुसरा मुद्दा यामध्ये एक आहे तो म्हणजे की अभिषेक बॅनर्जी हे टार्गेटवरती आहेत. त्यांच्याच पक्षाचे नेते आमदार आहेत ते देखील अभिषेक बॅनर्जी यांच्या चुका आहेत. ते पक्षातील लोकांशी समोपचारानं किंवा त्यांचं ऐकून घेत नाही अशा वेगवेगळ्या तक्रारी त्यांच्याबद्दल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर आता मध्यंतरी जेव्हा डुप्लिकेट सह्याचा विषय आला होता, जे पत्र विधानसभा अध्यक्षांना द्यायचं होतं, त्या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी ही अभिषेक बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि सीबीआयने त्यांना समन्स बजावलेला आहे की या प्रकरणामध्ये. त्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांची तब्येत ठीक नाही आहे असं सांगितलेलं आहे आणि पुढच्या 15 दिवसानंतर या सगळ्या प्रकरणावरती ते उत्तर देतील असं म्हटलेलं आहे. आता सीआयडीने या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू असताना त्यांनी 15 दिवसाचा कालावधी मागितलेला आहे. मात्र यामागे सध्याचे मुख्यमंत्री असल्याचं पाहायला मिळते कारण शुभेंदू अधिकारी यांनीच 5 सदस्यीय सीआयडीची टीम जी आहे त्या ठिकाणी नियुक्त केली आहे. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अगोदर अनेक लोकांना ज्यांना ईडी सीबीआयच्या नोटिसीस आल्या होत्या त्या अनेक लोक सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले नेते असो किंवा उत्तर महाराष्ट्रातले अनेक नेते असो आणि त्या लोकांनी सरकारमध्ये आज ते बसलेले आहेत. नंतर त्यांचा पुढच्या चौकशीचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये चौकशा सुरू आहेत. सरकारने कुठल्याही चौकशा थांबवलेल्या नाहीत. मात्र तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये ईडी आणि सीबीआयची एंट्री झालेली आहे. पक्षामध्ये उघड फूट पडताना सध्या तरी दिसत आहे. आता या सगळ्या प्रकरणावरती ममता बॅनर्जी काय भूमिका घेतात, त्यांना स्ट्रीट फायटर म्हटलं जातं. रस्त्यावर येऊन लढणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी 2 दिवसापूर्वीच आंदोलन उभं केलं होतं. मात्र त्या आंदोलनात त्यांच्या स्वतःचे पक्षाचे आमदार अनुपस्थित होते. नक्कीच धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेट्स बद्दल. आणखी या बातमीवर आपलं लक्ष असेलच तर अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी 3 ईडीच्या 4 टीम्स दाखल झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र पॅटर्नची कदाचित पुनरावृत्तीच होते की काय अशी चर्चा सुद्धा रंगते.